तुला माहिती ना, मी माझा मोबाईल राहिला होता त्या दुकानात, तो आणायला गेले होते. मी तुला सांगितलं होतं ना इथून कुठेही जाऊ नकोस म्हणून. मग तू का गेलीस तिकडनं? आणि मला सांग, तुला चारू आत्या कुठे भेटली? तू तिच्याबरोबर कशी परत आलीस घरी? सांगशील का मला काय झालं ते? आर्या, मी तुझ्याशी बोलतेय. तुला कळतंय का मी काय विचारते ते? आर्या, विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणार आहेस का देऊ आता एक मुस्कटात? आर्या, ए बाळा, बाळा, हां, ए बाळा, बरं वाटतं ना तुला? हां, आर्या, ए आर्या, तुला त्या झटापटीत काही लागलं नाही ना बाळा? नाही. नक्की? आणि आर्या, आज जे काही झालं ना ते तुझ्या मम्माला सांगू नकोस हां? का? तिने मला वाचवलं. ती खूप चांगली आहे. आर्या, हे बघ, मंजिरी तुझ्या मम्माला आवडत नाही की नाही? मम्माला जर तू सांगितलंस की तिने तुला वाचवलं तर मम्माला आवडणार नाही ते. म्हणून सांगू नको सांगते बाळा. हां, चालेल. नक्की नाही ना सांगणार? नक्की नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. छान बाळते. आत्या, एक काम करूयात, घराच्या इथे पोचलो ना की तुम्ही आधी आत जा, म्हणजे मग कुणाला संशय नको यायला. हां, चालेल चालेल. झोप बाळा. मला सांग, कुठे गेली होतीस तू? आर्या, इथल्या भिंतींशी बोलत नाहीये मी, तुझ्याशी बोलतेय. कळतंय का? हे बघ, प्लीज मला चिडायला लावू नकोस. मी विचारते त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे मला. तू नाही बोलणार ना? असं नाही सांगणार ना मला काही? आता मला तुला मारावंच लागेल. आर्या, 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 इकडे बघ माझ्याकडे. ये इकडे. आय एम सॉरी, मी तुला ओरडले. रडू नको आता, बस. पण मी काय करू? मी तुला इतक्या वेळ विचारलं, तू काहीच सांगत नाहीस. तुला माहितीये, तू जेव्हा गायब झाली होतीस ना, तेव्हा आम्ही किती शोधायचा प्रयत्न केला तुला. घरातले सगळे तुझ्या मम्माला इतकं बोलले, इतके ओरडले. मला खूप काळजी वाटली तुझी. मी किती रडले माहितीये. बाळा, मला सांग ना, काय झालं होतं? कुठे गेली होतीस तू? हं? नको रडू. हं? दादा, एक मिनिट आत नका जाऊ. दादा, बरं झालं आलात. एक काम करा, तुम्ही लगेच हॉटेल रायसनला जा, रूम नंबर 401. काय? मी दिवसभर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते दादा. तुमचा फोनच लागत नव्हता. म्हणजे तुम्ही डिरेक्टली गेला तर मी रेंज नव्हती माझ्या फोनला. पण काय रायसनला काय? दादा, हे बघा, मी नाही काही सांगू शकत तुम्हाला आता. आजच्या दिवसभरात ना खूप काही घडून गेले, त्यामुळे प्रिया इथे टपकायच्या आत ना तुम्ही प्लीज निघा. घडून गेले? आर्या सुखरूप आहे, तिला काही नाही झालं. मी सुखरूप आहे म्हणजे? दादा, हे बघा,
मी खरंच नाही एक्सप्लेन करू शकत. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे गेल्यावर मिळतील. प्लीज उशीर करू नका. हॉटेल रायसन, रूम नंबर 401. प्लीज लवकर जा. नेत्रा, सत्यजित आले होते का? कुठे गेले? नेत्रा, कुठे गेले? ते आले होते ना आता. काय होतंय प्रिया तुला? बरं नाहीये का? झोप झाली नाहीये का तुझी? गप्प बस. मला सांग, ते कुठे गेले? मी त्यांचा आवाज ऐकला, ते आता आले होते ना. माझ्या ना तळपायाची आग मस्तकात जाते एरवी तुला बघितल्यावर. पण आज खूप बरं वाटतंय तुला बघून. म्हणजे म्हणायचं आहे काय तुला? यू फायनली डन इट प्रिया. फायनली स्वतःला वेड लावून घेतलंयस तू. नेत्रा, शट अप. मला सांग, सत्यजित कुठे गेलेत? प्रिया, मी एक काम कर. मी ना तुला 2 नंबर दे. दोघेही जण डॉक्टर आहेत. एक सायकॅट्रिस्ट आहे आणि एक ENT स्पेशलिस्ट. पण आत्ता तू जे सगळं वागतीयस ना, त्याच्यावरनं एकच निष्पन्न होतं की आयदर तुला वेड लागलंय किंवा तुझे कान वाजायला लागले. नेत्रा, तू या घरात माझ्यावर आवाज चढवायचा नाही. मी तुला सांगितलंय की नाही? जाऊन झोप शांतपणे. यू नीड इट. गुड नाईट. तू काय काय चाललंय का हे सगळं? तुम्ही आत या, मग बोलू प्लीज. बसा. हा. खरं तर मी तुम्हालाच भेटायला आले होते कोल्हापूरला, पण आपली भेटच नाही होऊ शकली. मला भेटायला तू घरी गेली होतीस? नाही, मी नेत्राला फोन केला होता आणि तेव्हा मला कळलं की बाहेरच्या माणसांनी घरात किती आणि कसा गोंधळ घातला ते. मला जरा नीट कळेल का नेमकं काय घडलंय आजच्या दिवसात? नाही, कारण मी इथे नव्हतो आणि मी आता जेव्हा घरी परत आलो तेव्हा नेत्राने मला मिनिटभर सुद्धा घरात थांबू दिलं नाही. मला म्हणाले की तुम्ही हॉटेल रायसनला जा, आणि जेव्हा मी इथे येतो तेव्हा समोर तू आहेस. कसला गोंधळ? काय चाललंय? सगळी परिस्थितीच गोंधळून टाकणारी आहे सत्यजित. मी घरी यायलाच निघाले होते, ऑलमोस्ट पोचले सुद्धा होते, पण वाटेत सोडा ना. सोडा मला. नाही, सोडा. आर्या, नाही, सोडा मला. नाही. सोडा. नाही. नाही, सोडा. सोडा मला. आर्या, अरे भर गाडीत चल. रामखोर, माझ्या मुलीला हात लावायची हिंमत कशी केली त्याने? प्लीज प्लीज रागाच्या भरात काही करू नका. आधी मी काय सांगते ते ऐका तरी. मला वाटतं या सगळ्या प्रकरणात प्रियाचीच इन्व्हॉल्वमेंट आहे.
तिला तुमच्याकडून जे काही साध्य करायचंय त्यासाठीच हा सगळा प्लॅन केला असावा तिने. तुझी आता तरी खात्री पटली की माझं आणि प्रियाचं लग्न झालेलं नाही. ती गोष्ट जर मला पटली नसती तर मी इथे आलेच नसते सत्यजित. म्हणजे तू मी इथे आले ते फक्त घरासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्यासाठी. खरंच खूप गोड मुलगी आहे ती, पण ती बाई माती करेल तिच्या आयुष्याची. ती होऊ नये आणि काही गोष्टी वेळेआधीच टाळता याव्यात म्हणून मी इथे आले. आणि मला असं वाटलं की कुठेतरी माझी मदत होईल तुम्हाला. तुला हे शब्दात नाही सांगू शकत की तुझ्या येण्यानं किती मोठा आधार मिळालाय मला, बळ मिळालंय. हो, पण म्हणून प्रियाच्या बाबतीत जे काही करायचं असेल ते विचारपूर्वक आणि शांत डोक्याने करा. तुमच्या रागाची खूप मोठी किंमत तुम्ही आधीच चुकवलीत सत्यजित. एक विचारू का? तुला नेमकं हे कशामुळे कळलं की माझ्यात आणि प्रियामध्ये असं? अनघा आली होती घरी, तिनेच सांगितली सगळी परिस्थिती. कसं आहे ना सत्यजित, एखादी व्यक्ती जर खरं बोलत असेल तर त्या बोलण्यातला खरेपणा कळतो मला. आणि अनघा ज्या पोटतिडकीने बोलत होती त्यावरून या विषयाचं गांभीर्य जाणवलं मला. बाय द वे, अनघाच्या बाबतीत चुकलेच. एकटी झालीस? नाही, सोन्या आलाय माझ्यासोबत याच हॉटेलमध्ये. सत्यजित, तुम्हाला कसलीही मदत लागली तर प्लीज मला सांगा. थँक्स. थँक्स म्हणायची खरंच काहीच गरज नाही. मंजिरी, आमच्यामध्ये मित्रांना आणि प्रेमाच्या माणसांना थँक्स म्हणत नाहीत. मी तुझा मित्र नाही आणि माझ्याबद्दल तुझ्या मनात प्रेम असण्याची तर त्याहून शक्यता नाही, म्हणून थँक्स. 7 वर्षात तुम्ही खूप बदललात सत्यजित, पण तुमच्या काही सवयी अजूनही आहेत तशाच आहेत. दुसऱ्यांच्या भावनांबद्दल जजमेंट करण्याची तुमची सवय अजूनही गेलेली दिसत नाही. मला कुणाबद्दल काय वाटतं हे प्लीज माझं मलाच ठरवू देत. गुड नाईट. या. चला आता तुमच्या दोघांचं लग्न करायचं. हा, माझी डॉल कशी सजली आहे छान. कोण जास्त सुंदर दिसतंय, बावला की बावली? आता तुमचं लग्न झालं ना, एकदम गुड हस्बंड आणि वाईफ सारखं वागायचं. अजिबात भांडायचं नाही, एकमेकांना रागवायचं नाही आणि प्रेमाने राहायचं. आणि तू आजोबांना वाईट वाटेल असं वागायचं नाही आणि आपल्या बाळाचे लाड करायचे.
प्रियाचा प्लॅन सिंपल होता सत्यजित. दादा होळकर करवी आर्याला किडनॅप करायचं आणि मग लग्नासाठी तुला प्रेशराईज करायचं. हे एवढा नीचपणा तर ती नक्कीच करू शकते. मला ना इतकं हेल्पलेस वाटलंच नाही आजपर्यंत कधी. एक बाई अख्ख्या घराला तिच्या तालावर नाचवतीये आणि आपण कोणीही काहीही करू शकत नाही. सत्यजित, आपण आता पोलिसांकडे जायलाच हवं. आणि फक्त पोलीसच तिला वाटणीवर आणू शकते. विहंग, पोलिसात जाऊन तू कुठल्या बेसिसवर तिची कंप्लेंट करणार आहेस की ती आर्याची आई आहे म्हणून? तू विसरतोयस का आपल्याकडे कायदा मोस्ट ऑफ द टाइम्स बायकांना फेवर करतो. अगं पण मंजुषा, मग आपण काहीच करायचं नाही का? बसून राहायचंय का नुसतं असंच? दादा, तुम्ही तरी काहीतरी बोला. सत्यजित, कायद्याने नाही तर आपल्याकडे दुसरी वाट सुद्धा आहे. दुसरी वाट? किंवा आपल्याकडे अशी बरीच माणसं आहेत ज्यांच्याकडनं आपण अशी कामं करून घेतो. वाटलं तर सनीच्या माणसांना सांगूया, प्रियाला उचला आणि द्या कुठेतरी टाकून. विहंग, काय बोलतोय सरे तू? तुला तरी कळतंय का? आणि काय ही भाषा टाकून द्या वगैरे? ती बाई आहे. मग तू सुचव ना काहीतरी. नेमकं तू माझ्याशी काय वाद घालतोयस? दादा, तूच सांग तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे. बास झाला आता. बास झालं तुमचं सगळ्यांचं आता. काय करायचं काय नाही करायचं हे माझं मी ठरवेन. तुमच्या कोणाच्याच सल्ल्याची गरज नाहीये मला. दादा, पण मी शट अप. आणि नेत्रा, इथून पुढे या घरात तोंड उघडताना आपली या घरातली नेमकी लायकी काय आहे याची जाणीव ठेवायची. घरातली मालकीण असल्याचा आव नाही आणायचा, कळलं? आणि विहंग, तू माझा मित्र आहेस. जिला मी माझी बहीण मानतो तिचा नवरा आहेस. पण म्हणून माझ्या घराच्या मॅटरमध्ये तुला अनाहूत सल्ले देण्याचा हक्क मी नाही दिलाय. आहे ना तुम्हाला तुमचं घर? मग निघा आता. याला म्हणतात सत्यजित मुधोळ. खरा खेळ आता सुरू झाला. Damn it. कधी कधी ना माझं डोकंच चालेल असं होतं. का? काय झालं? काय नाही. नाही, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, कारण बाहेर सांगितलं ना काही नाही. पण बाहेर ते सगळे बोलत होते. आर्याचं काय करायचं ना. हल्ली इतकी चिडचिडी, इतकी हट्टी झाली ती. खरंच खूप विचित्र वागायला लागली. तर ही गोष्ट मी फक्त त्या विहंग बरोबर शेअर केली
तर तो 150 आणा मला सल्ला देतो की मी माझ्या मुलीला नेऊन बोर्डिंग मध्ये टाकावं त्याच्या मुलाबरोबर. अरे माझी मुलगी थोडीशी विचित्र वागते म्हणून तिला नेऊन बोर्डिंग मध्ये टाकू मी? पण एका पॉइंट नंतर मला फार आर्ग्युमेंट करताच येत नाही, कारण एकटा पडतो ना मी या सगळ्यात. असं का बोलतोयस? आर्याचं माझ्या बरोबरचं वागणं इतकं विचित्र झालंय आणि मी तिला तिच्या बाबतीतले सगळे निर्णय एकट्यानं घेऊन थकलोय आता मी. मुलांच्या बाबतीत सगळे डिसिजन्स आई बाबांनी मिळून घ्यायचे असतात, पण सत्यजित, मी तिची आई आहे हे विसरतोयस का तू? प्रिया, आपलं यावर बोलणं झालंय आधी. अनेकदा बोलणं झालंय पण तोडगा कधीच निघाला नाही. सत्यजित, आर्याच्या बाबतीतले सगळे निर्णय आपण दोघं मिळून घेऊया ना.